एखाद्या अभिनेत्याचा असेल, एखाद्या अभिनेत्रीचा असेल, एखाद्या चळवळीतल्या कार्यकर्त्याचा असेल, असं म्हणून स्पर्धा सुरू झाली. छान पद्धतीने स्पर्धा सुरू होती. स्पर्धा सुरू असताना 1 तासाचा अवधी संपून गेला. काही मुलांची चित्र अंतिम टप्प्यात आलेली होती. गुरुजी वर्गातून फेरफटका मारत होते. फेरफटका मारत असताना पहिल्या रांगेतली काही मुलांची चित्र पाहता पाहता गुरुजींचं लक्ष एका सुंदर अशा चित्रावरती गेलं. ते चित्र होतं कोकिळेचं. त्याला छानपैकी रंगवलेलं होतं आणि त्या चित्राला लता मंगेशकर असं नाव दिलेलं होतं. त्यानंतर गुरुजी थोडंसं पुढे गेले. मधल्या लाईन मधली मुलं थोडीशी आगाव असतात, पण थोडी अभ्यास करतात. ती शक्यतो मध्यमवर्गीय कुटुंबातली असतात. अशी काहीतरी आख्यायिका, ती शिक्षकच होतात, ती मास्तरच होतात, ती कोणतं टायपिस्टच होतात. पण त्याच्या का विद्यार्थ्याने चित्र काढलेलं होतं. ते चित्र होतं गरुडाचं. त्याला छानपैकी रंगवलेलं होतं आणि त्या चित्राला त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज असं नाव दिलेलं होतं. आता मुळात महाराष्ट्र किंवा भारतीय लोक संस्कृती पाहता मागच्या बाकावरती किंवा मागच्या ओळीत बसणारी मुलं म्हणजे अशी आख्यायिका आहे की ती काय टवाळखोर असतात, ती गुंड असतात, ते आमदार होतात, ती खासदार होतात, ती नगरसेवक होतात. म्हणून गुरुजी शेवटच्या रांगेत गेले. एका विद्यार्थ्याने सुंदर चित्र काढलेलं होतं. चित्र होतं फिनिक्स नावाच्या पक्षाचं. त्याला छानपैकी रंगवलेलं होतं आणि त्या चित्राला त्यानं नाव दिलेलं होतं स्वर्गीय मीनाक्षीताई पाटील. स्पर्धा संपली. तुम्ही टाळ्या आधीच वाजवले. स्पर्धा संपली. चित्र सगळी गोळा करून घेतल्यानंतर निकाल तयार करून असाच लगेच बक्षीस वितरणाचा कार्यक्रम करायचा होता. चित्राचं एक गुणांकन झालं. चित्रकला स्पर्धेचा निकाल अंतिम टप्प्यात आला. सगळ्या चित्रांचं मार्किंग झालं. पण ते फिनिक्स नावाच्या पक्षाचा आणि स्वर्गीय मीनाक्षीताई पाटील यांचा काय संबंध परीक्षकांनाही कळना. 1 तासाचा अवधी निघून गेला. मुलं चुळबुळ करायला लागली. शेवटी सगळेजण वैतागले. कारण पहिलं चित्र कोकिळेचं होतं. त्याला नाव लता मंगेशकर दिलेलं होतं. त्याच्यात कुठंतरी यमक जुळत होतं. दुसरं चित्र गरुडाचं होतं. गरुडासारखी झेप घेत स्वराज्य निर्माण करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं होतं. हे पण समर्पक होतं. पण नेमकं फिनिक्स नावाच्या पक्षाचं आणि स्वर्गीय मीनाक्षीताईंचं नेमकं नातं काय, हा खूप गोंधळात टाकणारा प्रश्न होता. आणि मग तो प्रश्न निर्माण झाल्यामुळे परीक्षकांना काही निकाल तयार करता येईना, आपण केला आहे. आणि मग शेवटी निकाल तर द्यायचा आहे म्हणून शेवटी वैतागून त्या परीक्षकांनी ठरवलं की हे ज्या विद्यार्थ्याने चित्र काढले त्या विद्यार्थ्याला समोर बोलवा. कारण आपल्याला निकाल द्यायचा. एक चित्र मागे ठेवलं तर तो निकाल कोणीही स्वीकारणार नाही. ते पालक परत भांडत येतील. अशा अनुषंगाने त्या मुलाला बोलवलं. त्या मुलालाही सौम्य पद्धतीने त्या परीक्षकांनी सांगितलं की बाबा पहिलं चित्र कोकिळेचं आहे, त्याला लता मंगेशकर नाव दिले. दुसरं चित्र गरुडाचं आहे, त्याला छत्रपती शिवाजी महाराज नाव दिले. पण नेमकं तुझ्या चित्राचा आणि स्वर्गीय मीनाक्षीताई पाटलांचा काय संबंध. पोरगं हुशार होतं. मागच्या रांगेत बसलेलं होतं. ते काही मागच्याच रांगेत बसायचं. त्यानं दिलेलं उत्तर समर्पक होतं. तो म्हणला फिनिक्स नावाचा पक्षी मातीमध्ये जन्म घेऊन आकाशाला गवसणी घालण्याचं काम करतो. अगदी कोकण भागामध्ये किंवा कोकणच्या मातीमध्ये जन्म घेऊन संबंध आकाशाला, संबंध मंत्रिमंडळातल्या सभागृहाला, प्रत्येक वाड्या वस्त्यावरल्या शेतकरी कामगार चळवळीतल्या प्रत्येक असणाऱ्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये घर करण्याचं काम ज्यांनी केलं किंवा शून्यातनं ज्यांनी विश्व निर्माण केलं, म्हणून मी त्या चित्राला नाव स्वर्गीय मीनाक्षीताई. काही दुर्मिळ माणसं अशी असतात